नमस्कार मैत्रिणींनो, आज मी एकदम हेल्दी रेसिपी घेऊन आली आहे, आलू भुजिया। त्यासाठी मी आलू घेतलेले आहे, 2 उकडलेले, कोथिंबीर घेतलेली आहे, 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, हिरवी मिरची घेतली आहे 2 आणि पालक घेतलेला आहे छान धुवून, आणि 1 लिंबू घेतलेला आहे, आणि थोडंसं रवा घेतलेला आहे, थोडासा रवा आहे किंचित, आणि 1 वाटी बेसन घेतलेला आहे, एक चम्मच ओवा घेतलेला आहे, थोडीशी हळद, थोडंसं तिखट, थोडंसं मीठ आणि थोडंसं धने पावडर घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य मिक्स करून आपले आलू भुजिया खूप छान चविष्ट होते आणि लहान पोरांना काय मोठ्यांना सर्वांना खूप आवडते। तर चला तर आपण ही रेसिपी सुरू करूया। सर्वप्रथम मिक्सरच्या पॉटमध्ये हे सर्व साहित्य घालून घेऊया। हे सर्व साहित्य टाकलेलं आहे मी, आणि हे मिक्सरमधून छान बारीक करून घेते। हे साहित्य पहा, हे मिक्सरमधून छान बारीक केलेलं आहे। पालक, कोथिंबीर, बाकी सर्व लसण वगैरे। आता बटाटा छान किसून घेऊया। बटाटा छान सॉफ्ट झाला पाहिजे, असं त्यात गाठी वगैरे गुठळ्या वगैरे काहीच नाही राहिल्या पाहिजे, त्यासाठी मी किसणीनं किसून घेतला। पहा, बटाटा छान किसून घेतलेला आहे। आलू भुजिया तयार करण्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी, थोडासा रवा, आणि आपला हा किसलेला बटाटा टाकते त्याच्यात, आणि त्याच्यात हे ग्रीन आपण पालक वगैरे, पालक सांबार, लसण, त्याची जी पेस्ट तयार केली आहे ते पण टाकूया, आणि त्यातच हे मसाले सुद्धा टाकूया, तिखट, मीठ, हळद, ओवा हे सुद्धा टाकूया, आणि हे असं छान मिश्रण आपण छान भुजियासाठी भिजून घेऊया। आलू भुजियासाठी आपला आलू भुजियाचा बेसनाचा आलूचा गोळा छान तयार झालेला आहे, तो 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवू। आपण आलू भुजिया तेल आपलं तापलेलं आहे, आपण आता याच्यात आलू भुजिया छानपैकी तळून घेऊया। पहा किती मस्त पौष्टिक आलू भुजिया। पहा, आपली हेल्दी आलू भुजिया तयार आहे, घरच्या घरी अत्यंत पौष्टिक आणि खूप छान बनल्या जाते। पोरं भाज्या वगैरे खात नाही, पालक पण त्याच्यात राहते, आणि पोरांना आयरनसुद्धा मिळते। तेव्हा ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप हेल्दी रेसिपी आहे, घरी सर्वांना आवडते। बाहेरची शेव वगैरे खाल्ल्यापेक्षा घरची आलू भुजिया करून मुलांना द्या, मुलं आवडीने खातात, आणि पोषक सुद्धा राहते, खूप पौष्टिक राहते ही आलू भुजिया। तेव्हा आपल्या मुलांसाठी ही आलू भुजिया नक्की घरी करा, पालक टाकून छान, आणि मसालेसुद्धा त्यात अजिनोमोटो, लिंबू सरबत वगैरे काहीच नाही राहत, फक्त बटाटा, पालक आणि घरगुती साधे मसाले राहते। एकदा ही आलू भुजिया नक्की करा आणि आपल्या परिवाराला नक्की खायला द्या। तेव्हा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा, आणि आवडत असल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। छान दिसत आहे आलू भुजिया, एकदम विकतच्याही पेक्षा खूप छान, आणि चवीला सुद्धा खूप टेस्टी राहते, आणि ही आपण मिरची सोबत सुद्धा खाऊ शकतो, मिरची लिंबू सोबत सुद्धा खाऊ शकतो, खूप टेस्टी राहते।